असं म्हणतात मला माहिती नाही काय याच्यात सत्य. आपण देशाचे मुख्यमंत्री होता, तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेलं दिसतं, पुरुषांना मला घातलं. तुझ्यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले, 5 का लोकांचे झाले, त्याच्या 2 लोकांचा घरी गेलो होतो. आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्या भगिनी होत्या, त्या हजर होत्या. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कुणाला तरी हाताळलं नाही, आमच्या पुरुषांना फक्त आलं. यापूर्वीसुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती 16 याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कशी? माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर माझे असं काम कुणी करू. 2 व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये. काही जण होय म्हणतात आहेत, काही जण नाही म्हणतात आहेत. त्याच्यामुळे असं त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेले बरे आहेत. गेलेत, माझं मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो होतो आणि आताही म्हणालेलो आहे, जे गेलेत ते सगळे भारतीय आहेत. त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत, मुसलमानही गेलेले आहेत. त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते हे उभं करतात आहेत, अशी परिस्थिती आहे. बघा, कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही. ही वाद करण्याची वेळ नाही. जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत, त्यांनी जे बघितलंय मांडलेलं आहे. ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील. ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील. मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत, त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही.